धन्य देखना हनुमंत गुप्त विवर जाळ्यंत जळयुक्त लक्षिले गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी राम भक्त हनुमानजी गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. संत सज्जना साष्टांग नमन श्रोते जना शिरोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मद द्यावे प्रभो तुम्ही महेशाची आकृती मी तव दुराची तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकार की. त्याला किती गोड आहे कथा. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कथा आहे. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं कार्य परिपूर्ण करण्यासाठी अस्तर या दिशेला गेलेले सगळे वानर नळ नीळ जांबवंत अंगद आणि हनुमंत जेव्हा अस्तर त्या गुहेमधून अस्तर आणि पक्षी थोडं चुंचीमध्ये घेऊन निघू लागले. त्या हनुमानजीने बघितलं आणि हनुमानजीने सांगितलं बाबा तुम्हाला क्षुधा भूक लागली तहान लागली तर सगळ्याचं निवारण करण्यासाठी कारण आपल्याला आपला जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभू आणि या ठिकाणी असताना बुद्धी आणि अशा प्रकारचं या ठिकाणी तुमच्या क्षुधेचं आणि ताळेचं निवारण करण्यासाठी आता वेळ लागणार नाही अशा प्रकारे असणारे माझे राम भक्त हनुमानजी आणि त्या वानरा बरोबर बोलले बाळा बोला ऐसे विनविले हनुमंता अवघी चरणी ठेविला आम्हासी जीवदाता प्राण रक्षिता तू आम्हा. कारण सगळ्या वानरांनी काय केलं हनुमानजीच्या पायावर दंडवत केला. चरण चरण हनुमंता तुम्हाला राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा. बघा ना बुद्धिमत्ता वरिष्ठ सांगितलं हनुमानजी कारण असताना आम्हाला आमच्या बुद्धीचा असताना बुद्धिदाता बाबा तूच सगळ्यांनी असताना वानरांनी आणि हनुमानजीच्या पायावर साष्टांग दंडवत घातला बाळा बाबा. तू तव सर्वार्थी आदट सत संगमा श्रेष्ठ आम्हा बांधिना संकट तू वरिष्ठ रक्षिता. कारण असताना सांगितलं वानरांनी सांगितलं संतांच्या संगती म्हणून मार्ग गती आकडावा श्रीपती येणे कोणते कारण तुझ्यासारखा महान संत आमच्या बरोबर आहे कारण त्याच्यामुळे आम्हाला काही भीती नाही. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळवले जाये मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागले. अरे तुझ्यासारखा असताना मोठा महान साधू माझे हनुमानजी हनुमानजी तुम्ही बरोबर असताना आम्हाला काही भीती नाही ना का कारण असताना सगळ्याचा बुद्धिदाता बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमानजी तुम्हीच अशा प्रकारे असताना हे सगळे वानर आणि हनुमानजीचं स्तवन करू लागले स्तुती करू लागले गुणगान गाऊ लागले. बोला हनुमंत म्हणे वानराजवळी अवघे प्रवेशया तृप्ती पावनी फळी जळी जनक बाई स्वय शोधू. हनुमानजीने सांगितलं कुणाला सगळ्या वानर सैन्य समुदायाला सांगितलं बाबा आता आपल्याला विवरामध्ये जायचंय या ठिकाणी तुम्हाला फळं खायला मिळतील पाणी प्यायला मिळेल आणि असताना जेव्हा तुम्ही तृप्त होता तुम्ही जी क्षुधेने अशा प्रकारे असताना आणि क्रश झालेले आहात त्याच्यातून तुमची मुक्तता होईल आणि आपण नंतर असताना जगत चालक जगत देणी सद्बुद्धी आई साई सीता देवीचा आणि शोध करू अशा प्रकारे असणारे माझे हनुमानजी आणि वानराला बोलले बाळा बोला ती देखून या विवर गजबजिले वानर वीर भितरी गडबुंग अंधार रविचंद्र वासिना. हनुमानजीने सांगितलं वानर निघाले
झाली हनुमानजीच्या पाठीमाग. पण ते विवर कसं होतं, मोठा गडद अशा प्रकारचा अंधकार होता पडलेला. कारण तिथं काही सूर्याचं चंद्राचं कसलंच दर्शन नव्हतं. काय अवस्था होती हो त्या ठिकाणी, काही नव्हतं महाराज. अशा प्रकारे असणार आणि अंधारामध्ये असणारे ज्यावेळेस असणार माझ्या हनुमानजीच्या बरोबर नळनील जांबवंतन अंगत निघाले. त्याचे प्राण असणारे कासावीस झाले, हो कासावीस झाले, क्रश झाले. आणि क्रश वंशीनी त्या ठिकाणी काय करू लागले बाळा, बोला. प्रवेशता विवरांता वानरा थोरा भय संकेता पुढे चालिला हनुमंता विवर प्रांत शोधावया. बघा ना, मार्ग लावून गेले आधी आणि दयानिधी संत ते माझे हनुमानजी मोठा महान संत होते हो. हनुमानजी संत होते. हनुमानजी पुढे चालता सगळे हे वानर शंभू हे पार त्यांच्या हनुमानजीच्या पाठीमागे जाऊ लागले. पण त्यांनी असताना पाणी नव्हतं, अन्न नव्हतं. कारण बरेच दिवस आणि उपाशी होते. क्षुतेने असताना जीवन क्रशित झालेले होते महाराज. अशा प्रकारची अवस्था कोणाची त्या ठिकाणी असणारी वानराची झालेली होती. त्यांनी काही दिसाना अशा प्रकारची असणारी वानराची अवस्था ही झालेली माझ्या हनुमानजीने बघितली रे बाळा, बोला. येर येरांचा धरुणी हात वानर हनुमंता कवडीत प्रवेशले विवरांत भयभीत अवधारी. किती गोड कथा आहे कोणाची माझ्या असताना नाथ महाराजांनी केलेली. जेव्हा विवरामध्ये शिरले, सूर्याचं दर्शन नाही, चंद्राचं दर्शन नाही, कसल्या प्रकारचे तारांगण दिसत नाहीत. वानरांनी एकामेकाचे हात धरले हो. आणि पुढे हनुमानने पुढे चालतात आणि सगळे हे पाठीमागे चालू लागले. अशा प्रकारची अवस्था आणि त्या ठिकाणी वानराची झाली रे बाळा, बोला. मार्ग ती कठीण आपणा न देखती आपणा ऐसी अंधारी दारुणा उभ्या प्राण निघो पाहे. नाथ महाराजांनी म्हणून केलंय हनुमानजी पुढे चालते, हे वानरा नळणीने जांबवंत अंगात पाठीमागे चालते. पण अगोदरच महाराज पाणी नव्हतं, अन्न नव्हतं, जीवन असताना भुकेने व्याकुळ झालेले वानर. नाथ महाराजांनी वर्णन केलं त्यांचा जीव जातो की काय, अशा प्रकारची अवस्था आणि त्या ठिकाणी माझ्या वानराची झाली होती रे बाळा, बोला. वानर वीरा एक मास निखळ पडले उपवास अन्नोदके विना कासाविस विवरी त्रास पावले. नाथ महाराजांनी वर्णन केलं उपास किती दिवस होता, 1 महिन्याचा उपास होता. कासावीस झालेले होते. अन्न नव्हतं, पाणी नव्हतं. अशा प्रकारची अवस्था कुणाची झालेली होती, माझ्या त्या वानरांची झालेली होती महाराज. हनुमानजी पुढे चालत होते. अशा प्रकारे असणारे कासावीस झालेले सगळे असणारे वानर आणि त्या ठिकाणी त्यांची अवस्था काय झाली महाराज, पुढे बोला. आता पुढची कथा आमचे चालक महाराज या ठिकाणी सांग.